Hello students, after data types our next point is data presentation. डेटा प्रेझेंटेशनमध्ये आपण काय बघणार आहोत तर आपण स्टॅटिस्टिकली डेटा कसा काय प्रेझेंट करू शकतो ते बघणार आहोत. तर आपण स्टॅटिस्टिकली डेटा 5 प्रकारे प्रेझेंट करू शकतो. फर्स्ट आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन, सेकंड क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन, नंतर हिस्टोग्राम, फ्रिक्वेन्सी कर्व्स और ऑक्यूव्स आणि स्टेम अँड लीफ डिस्प्ले ऑफ डेटा. ओके, तशा 5 प्रकारे आपण डेटा प्रेझेंटेशन करू शकतो. त्यातला फर्स्ट टाईप आपल्याला बघायचा आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. आधी मुळात फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर एखादी व्हॅल्यू रिपीटेडली किती वेळा येते त्याचा काउंट म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेंटली व्हॅल्यू येण्याचे जे काही चान्सेस आहेत ते म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी. ओके, आणि त्या फ्रिक्वेन्सीचं अकॉर्डिंग टू दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू आपण जे काही डिस्ट्रीब्यूशन करतो त्याला काय म्हणतात तर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन म्हणतात. म्हणजे एक व्हॅल्यू रिपीटेडली येत राहते. जर सपोज तुमच्याकडे डेटा आहे, त्या डेटामध्ये 1 हा नंबर 10 वेळा आला तर 10 ही काय झाली, 1 या नंबरची फ्रिक्वेन्सी झाली. म्हणजे रिपीटेडली 1 किती वेळा आला आहे, 10 वेळा आला आहे म्हणून. ओके, आणि त्याचं तुम्ही जे काही डिस्ट्रीब्यूशन करता म्हणजे 1 किती वेळा प्रेझेंट झाला, 10 टाइम्स, मग ते काय झालं त्याचं डिस्ट्रीब्यूशन झालं. ओके, आता फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन करताना आपण ते 2 प्रकारे करतो. ओके, फर्स्ट काय आहे तर युजिंग टॅली मार्क्स आणि सेकंड बाय युजिंग क्लास इंटरवल. तर आपण पहिला प्रकार बघूया, युजिंग टॅली मार्क्स. ओके, आपल्याकडे हे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल काय आहे, इन द सर्वे ऑफ 52 वुमन ॲट मॅरेज बाय 8 पार्सीज व्हॉट रिपोर्टेड ॲज गिवन बिलो. म्हणजे 52 महिलांचं जे काही रिपोर्टिंग आहे ते इथे रिपोर्टिंग आपल्याकडे दिलेलं आहे. ओके, आता आपल्याला हा डेटा काय आहे तर डिस्ट्रीब्यूट करायचा आहे युजिंग टॅली मार्क्स. ओके, त्यासाठी पहिल्यांदा आपण काय केलं, एज काय म्हटलेलं आहे, 52 वुमन ॲट एज ऑफ मॅरेज बाय 8 पार्सीज. ओके, सो तिथे आपण काय घेतलं, पहिल्यांदा एज हा कॉलम घेतला. आता त्याच्यात मिनिमम व्हॅल्यू काय आहे ती पहिल्यांदा आपण बघणार. मिनिमम व्हॅल्यू काय आहे याच्यामध्ये 22. ओके, आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे तर 28. म्हणून एजेस आपण काय, एजेसचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं, 22 to 28. ओके, आता पहिल्यांदा आपण आता काय यूज करायचं, आपल्याला टॅली मार्क्सने डिस्ट्रीब्युशन स्टार्ट करायचं आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा इथे काय व्हॅल्यू आहे 24, मग 24 1. ओके, नेक्स्ट व्हॅल्यू काय आहे 25, नेक्स्ट 27. ओके, नेक्स्ट 26, नेक्स्ट 22, नेक्स्ट 23, 24, 25, 24, 25, 24, 23, 26, 28, 24, 25, 23, 24, 25, 25, 24, 25, 25, 22, 27, 28, 27, 26, 25, 24, 25, 28, 26, 25, 27, 25, 24, 27, 24, 25, 25, 24, 25, 24, 26,
27, 25, 27, 26, 25, 28 and 26. ओके. तर आपण हे जे काही मार्क्स यूज केलेत त्याला काय म्हणतात तर टॅली मार्क्स असं म्हणतात. तुम्ही जसे जसे पॉईंट्स व्हॅल्यूज काय म्हणू आपण विजिट करत जाऊ तशा तशा त्या व्हॅल्यू काय करत जायच्या कट करत जायच्या. ओके. आता इथे आपल्याला काय करायचं नंबर ऑफ वुमन. इथे टॅली मार्क्स किती आहेत 1 and 2. ओके. इथे 1 2 3. इथे 5 5 + 2 that is 12. 5 5 5 15 16 and 17. 5 and 2 7. 5 and 2 7 and 4. ओके. आता आपली टोटल ह्या पूर्ण सगळे जे काही नंबर ऑफ वुमन्स आपण एज वाईज डिस्ट्रीब्यूट करून काढलेले आहेत त्यांची टोटल जर 52 आली तर आपलं हे जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ते एकदम करेक्ट आहे. ओके. तर आपण यांची टोटल करायची. 2 + 3 that is 5. 5 + 2 7. 7 + 7 14. 14 + 7 21. 21 + 7 28. 28 + 4 32. ओके. 3 + 1 + 2 that is 52. ओके. सो आपली टोटल काय आली 52 आली. म्हणजे आपलं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपण युजिंग टॅली मार्क्स जे काही केलेलं आहे ते काय आहे तर करेक्ट आहे. ओके. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन युजिंग टॅली मार्क्स करताना पहिल्यांदा काय करायचं तर तुमचे जे काही दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजमधली मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची आणि मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड करायची आणि ती सिक्वेन्सनुसार लिहून घ्यायची. ओके. इन असेंडिंग ऑर्डर. नंतर दिलेल्या व्हॅल्यूज त्या व्हॅल्यूमध्ये काय करत जायच्या पुट करत जायच्या युजिंग टॅली मार्क्स. ओके. टॅली मार्क्समध्ये 4 मार्क्स झाले की 5th मार्क्सला कट करायचा. ओके. अशा प्रकारे आपण काय करतो तर टॅली मार्क्सने फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन करतो. आता नेक्स्ट पॉईंट काय तर बाय क्लास इंटरवल विथ टॅली मार्क्स. ओके. आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. आता ज्यावेळी तुम्हाला क्लास इंटरवल यूज करायला सांगितलं असेल त्यावेळी आपल्याला स्ट्रक्सचा हा फॉर्म्युला वापरावा लागतो. I = L - S / 1 + 3.322 × log of n to the base 10. लॉगची व्हॅल्यू मोस्टली दिलेली असते. दिली नसेल तर ती तुम्हाला काय करावी लागते लॉग टेबलमधनं काढावी लागते. ओके. आता हा फॉर्म्युला आपण कशासाठी वापरतो तर इंटरवल काढण्यासाठी वापरतो. क्लास इंटरवल काढण्यासाठी काय करतो आपण हा फॉर्म्युला वापरतो. I म्हणजे काय तर इंटरवलचा I आहे. L म्हणजे काय तर लार्जेस्ट व्हॅल्यू फ्रॉम डेटा म्हणजे ह्या डेटामधली लार्जेस्ट व्हॅल्यू म्हणजे काय तर L. S म्हणजे काय तर स्मॉलेस्ट व्हॅल्यू फ्रॉम डेटा. N म्हणजे काय तर टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज किती आहेत तर 30 आहेत. ओके. तर आता आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून काय करायचं पहिल्यांदा क्लास इंटरवल काढायचं आहे. तर फ्रॉम डेटा वी गेट L = ह्याच्यात लार्जेस्ट व्हॅल्यू काय आहे ती बघायची. 4.2. ओके. 4.2 ही काय आपली लार्जेस्ट व्हॅल्यू आहे. ओके. आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय आहे तर 2.0 आणि N = 30. आता आपण ह्या सगळ्या व्हॅल्यू काय करायच्या ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करायचे. I = 4.2 - 2.0 / 1 + 3.322 × log of 30 to the base 10. ओके. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आणि तुम्हाला कॅल्क्युलेटर यूज करायला अलाउड आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या हे जे काय मल्टिप्लिकेशन्स आहेत ती कॅल्क्युलेटरचा यूज करू शकता. ओके. आता इथे 4.2 - 2.0 that is 2.2 / 1 +
322 इंटू लॉग ऑफ 30 टू द बेस्ट 10ची व्हॅल्यू काय आहे तर 1.4771. ओके. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन 2.2 डिवायडेड बाय 1 प्लस, आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन काय येतं तर 4.9069262. ह्याची राऊंड फिगर आपण इथे घेणार. ज्यावेळी एखादी संख्या ही 5 पेक्षा मोठी असेल तर त्याच्या आधीची संख्यामध्ये आपण एक ॲड करून ती मोठी करून घेतो. ओके. म्हणजे इथे कसं होणार 4.91 होणार. ओके. विच इज इक्वल टू 2.2 डिवायडेड बाय 5.91. 5.91चं डिवायडेशन काय येतं 0.37. आता 0.37 म्हणजे हा 3 नंतरची येणारी संख्या ही 5 पेक्षा मोठी आहे, म्हणून आपण ह्याची राऊंड फिगर करून घेताना कशी होणार 0.4. ओके. म्हणजे 3 + 1 राऊंड 37 ही तुमची राऊंड फिगर होत नाही, मग ती राऊंड फिगर करण्यासाठी आपण काय केलं 0.4 करून घेतला. ओके. आता आपले क्लास इंटरवल काय झाला तर 0.4 झाला. ओके. देअरफोर the class interval is 0.4. ओके. आता त्या आपल्याला काय मिळालं, आता क्लास इंटरवल मिळाला. आता ह्या क्लास इंटरवलनुसार आपण मिनिमम व्हॅल्यू टू मॅक्सिमम व्हॅल्यू काय करणार आहोत तर इंटरवल काढून घेणार आहोत. मिनिमम व्हॅल्यू आपली काय आहे तर स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय आहे 2.0. मग 2.0 प्लस 0.4 दॅट इज 2.4 प्लस 2.4 टू 0.4 इज 2.8. अशा प्रकारे आपण काय करणार क्लास इंटरवल काढून घेणार. ओके. आता आपण मगाशी जसं टॅली मार्क्स यूज केला तसाच इथे सुद्धा आपण काय करणार टॅली मार्क यूज करणार. ओके. आता आपल्याकडे दिलेल्या ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजचा यूज करून आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन करून घेणार आहोत. ओके. आता पहिली व्हॅल्यू काय आहे आपली, पहिली व्हॅल्यू काय आपली तर 2.0. 2.0 कुठे येणार इथे येणार. ओके. नेक्स्ट व्हॅल्यू काय आहे तर 2.1. 2.1 इथेच येणार. नेक्स्ट काय आहे तर 2.3. 2.3 पण इथेच येणार. नेक्स्ट आहे 3.0. 3.0 या क्लास इंटरवलमध्ये येणार. 3.1 याच क्लास इंटरवलमध्ये येणार. 2.7 या क्लास इंटरवलमध्ये येणार. 2.8 या क्लास इंटरवलमध्ये येणार. ओके. एवढं लक्षात ठेवायचं. 2.4 आला असेल तर तो या क्लास इंटरवलमध्ये नाही येणार, तो कुठे येणार तर या क्लास इंटरवलमध्ये येणार. ओके. 2.8 इथे नाही येणार, तो इथे येणार, या क्लास इंटरवलमध्ये येणार. 3.2 ह्या क्लास इंटरवलमध्ये येणार. ओके. म्हणजे क्लास इंटरवलमध्ये आपण इनिशियल व्हॅल्यू इनपुट करतो आणि जी डेस्टिनेशन व्हॅल्यू आहे ती कन्सिडर करत नाही, ती नेक्स्ट क्लास इंटरवलमध्ये कन्सिडर केली जाते. ओके. नेक्स्ट व्हॅल्यू आहे 3.5, परत 3.1, 3.7, 4.0, 2.3, 3.5, 4.2, 3.7, 3.2, 2.7, 2.5, 2.7, 3.8, 3.1, 3.0, 2.6, 2.8, 2.9, 3.5, 4.1, 3.9, 2.8, 2.2. आता सेम मगासारखं आपण काय करणार तर काउंट करणार. आता 2.0 ते 2.4चा काउंट काय आला 5. 2.4 to 2.8 5. 2.8 to 3.2 9. 3.2 to 3.6 4. 3.6 to 4.0
4 अँड 4.0 to 4.43. आता ह्या सगळ्यांची टोटल काय आली पाहिजे तर 30 आली पाहिजे. जर टोटल 30 आली तर आपलं डिस्ट्रीब्युशन बरोबर आहे. ओके, टोटल काय होते 5 + 5 10 + 9 19 + 4 19 + 4 23 23 + 4 27 27 + 3 30. ओके, तर आपलं डिस्ट्रीब्युशन काय आहे करेक्ट आहे. अशा प्रकारे आपण काय करतो तर क्लास इंटरवलचा यूज करून फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन करतो. त्यासाठी आपण कुठला फॉर्म्युला वापरतो तर स्ट्रक्स फॉर्म्युला I = L - S / 1 + 3.322 × log n to the base 10.